Hello dear students, welcome to my channel. Today we are going to see 4.3 Chasing the Sea Monsters explanation. तर आज विद्यार्थी मित्रांनो आपण समुद्र राक्षसाचा पाठलाग हा लेसन पाहणार आहोत आणि ओळण ओळ मी तुम्हाला अगदी मराठीतून व्यवस्थितपणे एक्सप्लेन करणार आहे आणि तुम्हाला माझे एक्सप्लेनेशन नक्कीच आवडेल. चला तर मग आपण वळूयात लेखकाच्या परिचयाकडे. जुल्स वर्न, अ फ्रेंच रायटर, इज नोन ॲज द फादर ऑफ सायन्स फिक्शन. तर एक फ्रेंच रायटर आहे, लेखक आहेत ज्यांचं नाव आहे जुल्स. तर ते फादर ऑफ सायन्स फिक्शन म्हणून ओळखले जातात. तर कशाचे फादर? तर सायन्स फिक्शन, विज्ञानाच्या ज्या काही कथा आहेत, विज्ञान कथा आहेत त्यांचे ते फादर. ही रोट अबाउट रॉकेट्स, स्पेस ट्रॅव्हल अँड सबमरीन्स व्हेन सच थिंग्स वेअर अननोन. आणि केव्हा, कोणत्या काळात त्यांनी ह्या विषयांवर लिहिलेलं आहे. अगदी सायन्स फिक्शनचेच म्हणजेच विज्ञान कथांचे जनक किंवा फादर असं का म्हटलं जातं त्यांना? तर कारण त्यांनी वेगवेगळ्या स्टोरीज त्यावर लिहिलेले आहेत. रॉकेट्सवर असेल, स्पेस ट्रॅव्हलिंग विषयी असेल, सबमरीन म्हणजे पाणबुडींविषयी असेल, जेव्हा ज्या काळात ह्या सगळ्या गोष्टी अननोन होत्या, बऱ्याच जणांना माहितीही नव्हत्या, त्या काळात त्यांनी अशा स्टोरीज लिहिलेल्या आहेत. इन दिस पॅसेज फ्रॉम हिज नॉवेल 20,000 Leagues Under the Sea, he describes how people on a ship think of the submarine as an animal and try to chase and hunt it. तर ह्या पाठामध्ये म्हणजे पॅसेज म्हटलेला आहे. पॅसेज का म्हटलेलं आहे या लेसनला त्यांनी? कारण त्यांचं एक नॉवेल आहे ज्याचं नाव आहे 20,000 Leagues Under the Sea. तर ह्या नॉवेलमधूनच काही भाग त्यांनी ह्या लेसनमध्ये घेतलेला आहे. ही डिस्क्राइब्स, ह्या पाठामध्ये त्यांनी काय डिस्क्राईब केलंय किंवा काय वर्णन केलंय की हाऊ पीपल ऑन अ शिप, म्हणजे जे जहाजावरील लोक आहेत ते कशा पद्धतीने सबमरीन विषयी विचार करतायत, पाणबुडींविषयी विचार करतायत, ॲज अन ॲनिमल अँड ट्राय टू चेस अँड हंट इट. म्हणजे त्यांना वाटतंय सबमरीन म्हणजे काय आहे, तर एक ॲनिमल आहे, एक कोणता तरी असा वेगळा प्राणी आहे आणि जो काय करणार आहे तर आपल्याला इजा करणार आहे. म्हणून ते काय करतात, हे शिपवरचे लोक काय करतायत तर त्याचा पाठलाग करतात आणि त्याची शिकार करण्याचा, हंट म्हणजे शिकार करणे, त्याचा शिकार करण्याचा प्रयत्न करतायत असं त्या नॉवेलमध्ये त्यांनी दाखवलंय. Our frigate wanted to go back, but the unearthly animal came at us with a speed double our own. फ्रिगेट म्हणजे काय तर आपण पाहिलेत लढाऊ गलबत, लढाऊ जे काही जहाजं असतील ते. तर ते सगळ्यांनी परत जाण्याचा विचार केलेला होता, म्हणजे परत जाण्यास ते जणू काही निघाले होते. बट अनअर्थली, अनअर्थली म्हणजे काय, विलक्षण असं, गूढ असं एक ॲनिमल केम ॲट अस विथ अ स्पीड डबल. आमचा जो काही स्पीड होता जहाजाच्या त्याच्याही दुप्पट असा स्पीड असलेला, वेग असलेला एक ॲनिमल, एक प्राणी, तर तो आमच्याकडे येऊ लागला. वी गॅस्प म्हणजे काय तर धापा टाकणे. आता सगळे घाबरलेत आणि घाबरून ज्या पद्धतीने आपण श्वासोश्वास करतो किंवा धापा टाकतो त्या पद्धतीनेही त्यांचं झालं. मोर स्टन दॅन अफ्रेड. स्टन म्हणजे काय, अगदी ते स्तब्ध झाले, थक्क झाले. भीती वाटण्यापेक्षा त्यांना अगदी म्हणजे काही कळत नव्हतं, काही सुचत नव्हतं. वी स्टूड म्यूट अँड मोशनलेस, म्हणजे अगदी स्थिर असे उभे राहिले आणि मोशनलेस म्हणजे कोणतीही हालचाल न करता ते फक्त पाहू लागले. द ॲनिमल कॉट अप विथ अस, played with us. It made a full circle around the frigate and wrapped us in sheets of electricity that were like luminous dust. तर जे काही तो ॲनिमल होता त्याने काय केलं, आम्हाला जणू काही पकडलं, आमच्याबरोबर तो खेळू लागला. इट मेड अ फुल सर्कल, म्हणजे आमच्या जहाजाच्या अवतीभोवती तो काय करू लागला तर सर्कल म्हणजे फेऱ्या मारू लागला आमच्या जहाजाच्या अवतीभोवती, त्या फ्रिगेटच्या अवतीभोवती. आणि रॅप म्हणजे काय तर अगदी गुंडाळून टाकणे, अशा पद्धतीने त्याने काय केलेलं होतं तर रॅप अस इन शीट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी दॅट वेअर लाईक ल्युमिनस डस्ट. त्याने काय केलं तर गलबताभोवती एक छान गोल फेरी मारली आणि अगदी चमचमत्या अशा धुळीप्रमाणे असं विजेचा जो लोंढा होता किंवा जो स्त्रोत होता, अगदी भरभरून असा उसळलेल्या विजेच्या लोळामध्ये त्याने आम्हाला काय केलं तर गुरफटून टाकलं. आणि काय केलं असतं तर त्याने ॲट एनी इन्स्टंट इट कुड हॅव डॅश अगेन्स्ट अवर शिप, म्हणजेच कोणत्याही क्षणी तो आमच्यावर धडकू शकला असता. डॅश म्हणजे धडकणे, तर कोणत्याही क्षणी तो आमच्यावर धडकू शकला असता. मीन व्हाईल आय वॉज सरप्राइज टू सी दॅट अवर वॉरशिप वॉज फ्लीइंग, नॉट फायटिंग.
आणि मध्यंतरीच्या काळामध्ये आमची जी युद्धनौका होती, वॉरशिप म्हणजेच युद्धनौका, लढण्याच्या ऐवजी काय करत होती, ती पळ काढू लागली होती. हे पाहून मी काय झालो, आय वॉज सरप्राइज, चकित झालो अगदी. आय कमेंटेड ऑन दिस टू कमांडर फॅरागट. हिज फेस ऑर्डिनरीली सो इमोशनलेस शोड ग्रेट ॲस्टॉनिशमेंट. ॲस्टॉनिशमेंट म्हणजे आश्चर्य. तर मी ही जी काही गोष्ट होती की आपलं जहाज कशा पद्धतीने पळ काढू लागलेलं हे बोलून दाखवलं, पण त्या फॅरागटचा, त्या कमांडरचा चेहरा अगदी निर्विकार होता, इमोशनलेस होता आणि त्याच्या चेहऱ्यावर मला तर खूप मोठं आश्चर्य दिसत होतं. Professor Aronnax, he answered me. I don't know what kind of fearsome creature I am up against, and I don't want my frigate running foolish risk in all this darkness. तर प्रोफेसर ॲरोनॅक्स ते उत्तरले, कोणत्या भयंकर प्राण्याशी मला सामना करावा लागणार आहे याची मला कल्पनाही नाही, आणि अशा गडद अंधारामध्ये, डार्कनेसमध्ये अशा प्रकारचा धोका पत्करून मी माझ्या जहाजाला संकटामध्ये टाकू इच्छित नाही, असं त्यांचं मत होतं. Besides, how should we attack this unknown creature? How should we defend ourselves against it? Let us wait for daylight and then we will play a different role. आणि काय म्हणू लागले तर ते, हा जो काही प्राणी आहे तर त्यावर आपण कशा पद्धतीने अटॅक करायचा, हल्ला चढवायचा. अननोन असं क्रिएचर आहे, आपल्याला ह्या क्रिएचर, ह्या प्राण्याविषयी काही माहिती नाही, आणि आपण त्याच्यावर कशा पद्धतीने अटॅक करायचा, हल्ला करायचा. हाऊ शुड वी डिफेंड अवरसेल्स अगेन्स्ट इट. आणि त्याचबरोबर डिफेंड म्हणजे संरक्षण करणे, आपण स्वतःचं संरक्षण त्याच्या विरोधात कसं करू शकतो. लेट्स वेट फॉर डे लाईट. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर डे लाईटचं वेट करावं लागेल, वाट पाहावं लागेल, म्हणजे दिवस उजाडण्याची वाट पाहावी लागेल. अँड देन वी विल प्ले अ डिफरंट रोल. आणि मग आपण काहीतरी वेगळी एक शक्कल लढू, एक आयडिया काहीतरी काढू त्यामागून. द होल क्रू स्टेड ऑन देअर फीट ऑल नाईट लॉंग. नो वन इवन थॉट ऑफ स्लीपिंग. अनेबल टू कॉम्पीट विथ द मॉन्स्टर स्पीड. आवर फ्रिगेट द अब्राहम लिंकन स्लोड डाऊन. तर पूर्ण जे काही त्या जहाजावरील लोक होते, क्रू होते, ते अगदी त्यांनी रात्र जागून काढली आहे, म्हणजे त्यांच्या डोळ्याला डोळा लागला नाही एक प्रकारे. अँड अनेबल टू कॉम्पीट विथ मॉन्स्टर स्पीड. आणि हा जो काही मॉन्स्टर होता, मॉन्स्टरचा स्पीड होता, वेग होता, त्याच्याशी ते कॉम्पीट म्हणजे स्पर्धा करण्यास असमर्थ होते. द अब्राहम लिंकन स्लोड डाऊन. आणि अब्राहम लिंकन या लढाऊ गलबताने आपला वेग कमी केला. फॉर इट्स पार्ट द ॲनिमल मिमिक द फ्रिगेट, सिम्पली रोड विथ द वेव्स, बट डिड नॉट लिव्ह द फील्ड ऑफ बॅटल. तर पाहिलं आपण की या ॲनिमलने सुद्धा तसंच अनुकरण केलं. मिमिक म्हणजे अनुकरण करणे. या फ्रिगेटचं अनुकरण केलं अँड सिम्पली रोड विथ द वेव्ज. आणि अगदी नुसतं फक्त लाटांवर तो स्वार होऊन हळूहळू येत जात होता. बट डिड नॉट लिव्ह द फील्ड ऑफ बॅटल. बॅटल म्हणजे संघर्ष, लढाई. जर ते लढाईचं क्षेत्र असेल किंवा ह्या फ्रिगेटच्या अवतीभोवती फिरण्याचं काम असेल किंवा काही असेल, ते त्याने सोडलं नाही. हाऊएव्हर नियर मिडनाईट इट डिसअपिअर्ड. आणि मध्यरात्रीच्या सुमारास तो दिसेनासा झाला. ऑर टू यूज अ मोर ॲप्रोप्राइट एक्सप्रेशन, इट वेंट आउट. असंही म्हणणं उचित ठरेल की तो एक प्रकारे विझला किंवा गायब झाला. लाईक अ ह्यूज ग्लोबम. ग्लोबम म्हणजे काय तर काजवा. त्या मोठ्या अशा काजव्यासारखा तो गायब झाला, म्हणजेच आमच्यापासून तो एक प्रकारे दूर पळून गेला. हॅड इट फ्लेड फ्रॉम अस. म्हणजे त्यांना वाटतंय की तो आमच्यापासून काय गेलाय तर लांब गेलेला आहे, लांब पळून गेलेला आहे. वी डिडंट नो अँड वेअर फिल्ड विथ फिअर अँड होप ॲट द सेम टाइम. तर त्यांना म्हणजे कळत नव्हतं की आता आपण एक भीती मनामध्ये असू द्यावी किंवा काही आशा आहे की हा चालला गेलेला आहे आपल्यापासून लांब, आता आपल्याला काही धोका नाही आहे, हे त्यांना कळत नव्हतं. बट ॲट 12:53 अ डेफनिंग हिस could be heard, resembling the sound made by a water spout expelled with tremendous intensity. तर बरोबर 12:53 अगदी कानठळ्या बसतील असा आवाज, इतका मोठा आवाज त्यांना ऐकू आला. एखाद्या नळीमधून प्रचंड दाबाने पाण्याचा मोठा फवारा उडताना जसा आवाज होतो तसाच आवाज यांना ऐकू आला. ट्रिमेंडस म्हणजे भयंकर, इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता. एखाद्या वॉटर स्पाउट म्हणजे तो
पाण्याचा मोठा फवारा, तर तसा आवाज अगदी यांना ऐकू आलेला आहे. बाय देन कमांडर फॅरागट, नेड लँड अँड आय वेअर ऑन द आफ्टर डेक, पिअरिंग इगरली इन टू द डार्कनेस. तोपर्यंत जे कमांडर फॅरागट होते ते, नेड लँड आणि मी डेकच्या वरच्या भागात येऊन पोचलो आणि अंधारात अगदी बारकाईने निरखून पाहू लागलो, निरीक्षण करू लागलो. टेल मी नेड लँड, इजंट दॅट द नॉईज citizens make when they spurt water from their blowholes? तर नेडलँडला विचारतायत, मला सांगा, जो देवमाशा आहे म्हणजे जे जलचर प्राणी आहेत त्यांच्या श्वसनछिद्रातून असे पाण्याचे फवारे उडवतात, तसाच आवाज होता की नाही हा? द व्हेरी नॉईज सर, बट दिस वन्स वे लाउडर, सो देअर कॅन बी नो मिस्टेक, देअर इज डेफिनेटली अ व्हेल लर्किंग इन अवर वॉटर्स. हां तोच आवाज सर, पण त्याहूनही कितीतरी मोठा असा हा आवाज होता. त्यामुळे असं काही चूक होऊ शकत नाही की हा देवमासाच असेल किंवा एखादा देवमासाच इथं लपून बसलेला असेल, हे सांगणं काही चुकीचं ठरू शकत नाही. Near 2 o'clock in the morning, the core of light reappeared 5 miles away from the Abraham Lincoln. अब्राहम लिंकन त्यांच्या गलबताचं नाव आहे, त्यांच्या लढाऊ जहाजाचं नाव आहे. अगोदरच मी तुम्हाला सांगितले. तर अगदी 2 वाजेच्या सुमारास सकाळी एक प्रखर असा प्रकाश गोल पुन्हा त्यांना दिसू लागला. आणि किती अंतरावर होता? तर 5 मैलाच्या अंतरावर, म्हणजे अब्राहम लिंकन पासून 5 मैलाच्या अंतरावर तो होता. वी स्टेड ऑन द अलर्ट अंटिल डे लाईट, म्हणजे अगदी दिवस उजाडेपर्यंत आम्ही काय होतो तर दक्ष होतो, अलर्ट होतो, सावध होतो. गेटिंग रेडी फॉर ॲक्शन, कारण काही कृती करण्याच्या तयारीत होतो. व्हेलिंग गिअर वॉज सेट अप अलॉंग द रेलिंग्स, आणि व्हेलिंग गिअर म्हणजेच काय एक उपकरण होतं देवमाशाला पकडण्याचं, तर ते सुद्धा आम्ही काय करून ठेवलं होतं, अगदी सेटअप करून ठेवलेलं होतं, तयारीत होते ते सगळं त्या देवमाशाला पकडण्याच्या. आवर चीफ ऑफिसर लोडेड द ब्लंडर ब्रसेस which can launch harpoons as far as a mile and long duck guns with exploding bullets that can wound and kill even the most powerful animals. म्हणजे आमचा जो प्रमुख अधिकारी होता त्याने देवमाशाला मारण्याचं जे काही भाले असतील, हार्पून्स म्हणजे भाले, आणि असे भरपूर मैलभर असं लांब उडू शकू अशा बंदुका धरून तयार ठेवल्या होत्या. अगदी सर्वात शक्तिशाली प्राणी जरी असला त्याला जखमी किंवा ठार मारू शकणाऱ्या अशा लांब तोफांमध्ये त्याने स्फोटक सुद्धा भरून ठेवलेले होते. नेड लँड वॉज कंटेंट टू शार्पन हिज हार्पून, अ ड्रेडफुल वेपन इन हिज हँड्स. नेडलँडने स्वतःचा तो जो भाला आहे, हार्पून आहे, तीक्ष्ण असा भाला धार करून आपल्या हातात तयार ठेवल्यामुळे तो काय होता तर अगदी निश्चिंत होता, समाधानी होता. At 6 o'clock day began to break, and with the dawn's early light, the animal's electric glow disappeared. आणि 6 वाजेच्या सुरुवातीलाच तो जो काही प्रखर असा विजेचा जो काही प्राणी होता, एक प्रकारे तो काय झाला तर नाहीसा झाला. At 7 o'clock, a very dense morning mist spread around us. Mist म्हणजे काय तर धुके, आणि डेन्स म्हणजे दाट असं. तर दाट 7 वाजेच्या सुमारास दाट असं धुकं आमच्या अवतीभोवती पसरलं. आर बेस्ट स्पाय ग्लासेस वेअर अनेबल टू पिअर्स इट, आणि आमच्या ज्या काही हेरगिरीच्या दुर्बिणी होत्या उत्कृष्ट प्रतीच्या, तर त्यातून सुद्धा आम्ही पाहू शकत नव्हतो. द आउटकम डिसअपॉइंटमेंट अँड अँगर, आणि त्यामुळे सगळ्यांमध्ये काय झालं होतं तर निराशा पसरली होती, आणि त्याचबरोबर अँगर सुद्धा, संताप सुद्धा येत होता. ॲट 8 o'clock द मिस्ट रोल्ड अवे अँड द हॉरिझन ग्रीव वायडर अँड क्लिअरर, आणि 8 वाजता ते धुकं काय झालं तर कमी झालं, विरलं, आणि क्षितिज विस्तारलं, आभाळ स्वच्छ झालं एक प्रकारे. आणि सडनली नेडलँड्स व्हॉइस कुड बी हर्ड, अचानक नेडलँडचा आवाज ऐकू आला. There is the thing in question, astern to port, the harpooner shouted. म्हणजे ज्याच्याकडे भाला होता तीक्ष्ण असा, तो ओरडला की देर इज द थिंग इन क्वेश्चन, म्हणजे आपल्याला हवी असलेली गोष्ट, आपण शोधत असलेली गोष्ट आहे तिथे पहा. एव्हरी आय लुक टुवर्ड द पॉइंट इंडिकेटेड, आणि ज्या साईडने त्यांनी दाखवलं की हे इकडे ती गोष्ट आहे, किंवा तो ॲनिमल आहे, किंवा देवमासा आहे, तर तो
तिकडेच पॉइंट केलेल्या भागाकडे सगळ्यांच्या नजरा रोखलेल्या होत्या. देअर अ माइल अँड अ हाफ फ्रॉम द फ्रिगेट अ लॉंग ब्लॅकिश बॉडी इमर्ज अ मीटर अबोव द वेव्ज. जहाजापासून 1.5 मैलावर एक उंच अशी काळसर आकृती त्या लाटांमधून जणू काही उसळून मीटरभर वर आलेली त्यांना दिसली. क्विवरिंग व्हायलंटली इट्स टेल वॉज क्रिएटिंग अ कन्सिडरेबल करंट. आणि जोराने अगदी सडसडत थरथरणाऱ्या त्याच्या शेपटांमधून लक्षणीय असा विद्युत प्रवाह निर्माण होत होता. द क्रू वेअर वेटिंग इम्पेशंटली फॉर ऑर्डर्स फ्रॉम देअर लीडर. जे काही जहाजावरील लोक होते, कर्मचारी होते, त्यांच्या वरिष्ठांकडून, त्यांच्या लीडर्सकडून आदेश मिळण्याच्या उत्तावीळपणे अगदी आदेश मिळतील अशा पद्धतीने ते वाट पाहत होते. The latter, after carefully observing the animal, ordered the engineer to sail full steam towards the animal. आणि मग वरिष्ठांनी त्या प्राण्याचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यानंतर आपल्या त्या अभियंताला, इंजिनियरला अत्यंत वेगाने त्या प्राण्याच्या दिशेने आपलं जहाज घेण्याचा आदेश दिला. 3 cheers greeted this order. The hour of battle had sounded. तो आदेश ऐकून सर्वांनी अगदी आनंदाने उद्गार काढले. अखेर ती लढाईची वेळ आता आली होती. अ फ्यू मोमेंट्स लॅटर, काही क्षणानंतर, द अब्राहम लिंकन हेडेड स्ट्रेट फॉर द ॲनिमल अनकन्सर्न. द लॅटर लेट अस कम नियरर. इट गॉट अप लिटल स्पीड अँड केप्ट इट्स डिस्टन्स. आणि काही मिनिटांनंतर अब्राहम लिंकनने थेट अगदी त्या प्राण्याच्या दिशेने तो निघाला होता. त्याने बेफिकिरीने आम्हाला त्याच्याजवळ पोहोचू दिले. मग त्याने थोडा वेग पकडला आणि आमच्यापासून ठराविक अंतर राखले. This chase dragged on for about 3/4 of an hour without the frigate getting any closer to the sea animal. आणि हा जो काही पाठलाग होता, किती, अबाउट 3/4 of an hour, म्हणजे अगदी पाऊण तास चालला, विदाउट द फ्रिगेट गेटिंग एनी क्लोजर टू द सी ॲनिमल. आणि जे काही फ्रिगेट होतं, आमचं जे काही गलबत होतं, तर ते त्याला कधीच गाठू शकलं नाही. ॲट दिस रेट इट वॉज ऑब्व्हियस दॅट वी वुड नेवर कॅच अप विथ इट. आणि हे उघड होतं की आपण त्याच्या या गतीने त्याला कधीच गाठू शकणार नाही. द अब्राहम लिंकन गॅदर्ड स्पीड बट सो डीड द ॲनिमल. दिस वेंट ऑन फॉर द नेक्स्ट हवर. अब्राहम लिंकन स्वतःचा स्पीड ज्या पद्धतीने वाढवत होता, म्हणजे अगदी तो जो काही सेलर होता तो वाढवत असेल, पण त्याच वेळेस हे जे काही ॲनिमल होतं त्याचाही स्पीड अगदी वाढायचा. आणि हे 1 तासभर चाललं अशा पद्धतीने. द अब्राहम लिंकन वॉज नाव स्पीडिंग सो मच दॅट इट्स मास्ट ट्रिम्बल डाऊन टू देअर ब्लॉक्स. परत अब्राहम लिंकनचा स्पीड जो होता, जी गती होती, तर ती सुद्धा इतकी वाढवली की त्यामुळे त्यांची जी शिडाची काठी होती ती अगदी हेलपाट्यात खाली आली होती. व्हॉट्स अ चेस. नो, आय कांट डिस्क्राईब द एक्साइटमेंट दॅट शूक माय व्हेरी बिंग. म्हणजे हा कसला पाठलाग होता तो, नाहीच. मला अगदी या डिस्क्राईब द एक्साइटमेंट, ही जी काही उत्सुकता होती, शुक माय व्हेरी बिंग, म्हणजे अगदी आतून त्याने, अंतर्बाह्य त्याने हलवून टाकली. आणि त्या उत्कंठा म्हणजे एक्साइटमेंटचं मी वर्णनच करू शकत नाही. नेड लँड स्टेड ॲट हिज पोस्ट, हार्पून इन हँड. सेव्हरल टाइम्स द ॲनिमल लेटस अप्रोच. म्हणजे नेडलँडच्या हातात सुद्धा त्याचं जे काही हार्पून होतं ते जसंच्या तसंच होतं. कित्येक वेळा आम्ही त्या ॲनिमलला अप्रोच केलं, त्याच्या जवळपास पोचलो. देन जस्ट ॲज द हार्पुनर वॉज अबाउट टू स्ट्राईक, द सिटिझन वुड स्टील ऑफ स्विफ्टली. आणि जेव्हा त्या हार्पूनने, त्या भाल्याने वार करणार, तो जलचर अगदी हुशारीने तिथून सटकून जात असे, स्टील ऑफ निघून जात असे, स्विफ्टली अगदी स्मूथपणे, अगदी नकळतपणे तो तिथून निघत असे. कमांडर फॅरागट देन डिसाइडेड टू यूज मोर डायरेक्ट मेथड्स. मग आता कमांडर जो काही होता फॅरागट, त्याने अजून कोणत्या पद्धती आपण अवलंबायच्या हे ठरवलं. ही सेड, सो दॅट ॲनिमल इज फास्टर दॅन द अब्राहम लिंकन. ऑल राईट, मेट मॅन द गन इन द बो. आता काय म्हणतोय बा, अब्राहम लिंकनपेक्षा तो प्राणी काय आहे तर अधिक गतिमान आहे. हरकत नाही मित्रांनो. चला तर मग आता आपण काय करायचंय, आपली जी काही तोफ आहे ती डागणार आहोत.
Our forecastle cannon was immediately loaded and leveled. The cannoneer fired a shot, but his shell passed some feet above the cetacean. तर काय झालं पा, तोफेमध्ये आमच्या गलबतामध्ये जी तोफ होती त्याच्यात गोळा भरण्यात आला आणि नेम धरण्यात आला. तोफ चालवणाऱ्याने तो एक तोफ गोळा असा उडवला, पण काय झालं, फीट अबोव द सिटेसन विच स्टेड हाफ अ माइल ऑफ. तर अगदी तो जलचर काही फुटाच्या उंचावरून निसटून गेला. ओव्हर टू समबडी विथ बेटर एम द कमांडर शाउटेड, and 500 to the man who can pierce that infernal beast. ज्याचा नेम अचूक आहे अशा कुणीतरी तोफ चालवा असं कमांडर ओरडलाय आता. आणि जो कोणी त्या अमानुष्य राक्षसाला भेदून दाखवेल त्याला काय देण्यात येईल तर $500. डॉलर 500, ते जे एस आणि रेषा दिसते ना ते डॉलरची साईन आहे, तुम्हाला माहिती असेल कदाचित. तर $500 त्याला देण्यात येतील जो ह्या बीस्टचा, ह्या पशुचा, ह्या प्राण्याचा जर जो कोणी भेद काढेल, म्हणजे अगदी त्याला मारून टाकेल किंवा इजा पोचवेल, त्याला $500 दिले जातील. काम ऑफ आय, cool of feature, an old grey-bearded gunner, I can see him to this day, approached the cannon. आणि अगदी शांत असे डोळे आणि चेहऱ्यावर थंड भाव, त्याची दाढी सुद्धा पांढरी झालेली, म्हणजे जे एक वृद्ध असा नेमबाज त्या तोफेच्या दिशेने, त्या कॅननच्या दिशेने चालत आला, त्याचा तो चेहरा अजून माझ्या डोळ्यांसमोर आहे. आय कॅन सी हिम टू दिस डे, म्हणजे आज सुद्धा मी त्याला आठवू शकतो. अप्रोच द कॅनन बट इट इन पोझिशन अँड टूक एम फॉर अ गुड व्हाईल. आणि त्याने तोफ डागली, बराच वेळ घेऊन त्याने नेम धरला. आणि काय झालं तर देअर वॉज अ मायटी एक्सप्लोजन. एक्सप्लोजन म्हणजे काय तर एक धमाका, मिंगल्ड विथ चिअर्स फ्रॉम द क्र्यू. आणि बराच वेळ त्याने नेम धरला आणि एक जबरदस्त धमाका झाला आणि त्या पाठोपाठ त्या सर्व कर्मचाऱ्यांचा जल्लोषही मिसळला. त्यांनी चिअर्स केलं एक प्रकारे. द शेल रीच इट्स टार्गेट, इट हिट द ॲनिमल बट बाउन्स ऑफ इट्स राउंडेड सरफेस अँड व्हॅनिश इन टू द सी 2 miles आउट. त्या तोफेच्या गोळ्याने आपलं जे निशाण होतं ते गाठलं होतं, तो त्या प्राण्यावर जाऊन आदळला, पण त्या प्राण्याच्या जो गोलाकार पृष्ठभागावरून उसळी घेऊन तो 2 मैल लांब समुद्रात अजून जाऊन दिसेनासा झाला. ओ ड्रॅट, सेड द ओल्ड गनर इन हिज अँगर, दॅट मॉन्स्टर मस्ट बी कवर्ड विथ 6 inch आर्मर प्लेट. जरी त्याने त्या ॲनिमलला हिट केलं होतं, तडाखा दिला होता, तरी सुद्धा ते काय झालंय तर सुटलंय. म्हणून तो काय म्हणतोय तर दॅट मॉन्स्टर मस्ट बी कवर्ड विथ 6 inch आर्मर प्लेट. तर त्या राक्षसाच्या अंगावर काय असेल म्हणे तर 6 इंची जाड अशी पोलादी पत्र्याचं आवरण असेल असं मला वाटतंय. द हंट वॉज ऑन अगेन. हवर आफ्टर हवर वेंट बाय विदाउट द ॲनिमल शोईंग द लिस्ट साईन ऑफ वेअरीनेस. पुन्हा एकदा त्या शिकारचा शोध होऊ लागला, म्हणजे त्या ॲनिमलचा शोध होऊ लागला. आणि असं एका तासामागून तास बरेच उलटत गेले आणि तो प्राणीसुद्धा थकल्याची जरा सुद्धा चिन्ह दिसत नव्हती. However, it must be said that we too struggled on tirelessly. आणि आम्ही आमचं जे काही अथक प्रयत्न होते ते अगदी चालू ठेवलेले होते, हे सुद्धा मला इथं सांगायला हवंच. At 10:50 in the evening, that electric light reappeared 3 miles away from the frigate, just as clear and intense as the night before. तर संध्याकाळी 10:50 त्या 10:50च्या सुमारामध्ये त्या गलबतापासून अगदी 3 मैलाच्या अंतरावर तो विद्युत प्रकाश तिथे पुन्हा एकदा प्रकट झालाय. आणि अगदी आदल्या रात्री जो जसा होता तसाच स्पष्ट आणि तितकाच प्रखर तो होता. द मॉन्स्टर सीम्ड मोशनलेस. तो राक्षस आता काय झालाय तर निश्चल झालेला आहे. वॉज इट अस्लीप परहॅप्स, वेअरी फ्रॉम इट्स वर्क डे, just riding with the waves? This was our chance and Commander Farragut decided to take full advantage of it. He gave his orders. म्हणजे काय झालं होतं एक प्रकारे, म्हणजे त्या मॉन्स्टरची जणू काही हालचाल त्यांना दिसत नव्हती. जो जणू काही तो निद्रिस्त झालेला आहे, झोपी गेलेला आहे, कारण तो दिवसभर लाटांवर इकडून तिकडे फिरत होता. तर तो काय झाला असेल, थकला असेल त्या कष्टांमुळे
आणि हीच चांगली वेळ होती, हीच योग्य संधी होती त्याला पकडण्याची किंवा मारण्याची. आणि कमांडर फॅरागटने ह्याच संधीचा पुरेपूर फायदा घेण्याचे ठरवलं आणि त्याने ऑर्डर दिली, आदेश दिले. The frigate approached without making a sound, stopped to cable lengths from the animal. A profound silence reigned over the deck. कोणताही आवाज न करता आमचं जे काही गलबत होतं त्या प्राण्यापासून अगदी 2 केबल अंतरावर जाऊन थांबलं आणि डेकवर अगदी शांतता होती, खूप नितांत शांतता पसरलेली होती. A profound silence reigned over the deck. We were not 100 feet from the blazing core of light, whose glow grew stronger and dazzled the eyes. आम्ही त्या तेजस्वी अशा प्रकाश गोलापासून केवळ 100 फूट अंतरावर होतो आणि डोळे दिपून टाकणारा त्याचा जो काही प्रकाश होता तो अधिकाधिक प्रखर होत होता. सुंदर असं पिक्चर आपल्याला इथून दिसतं, जे कशा पद्धतीचं ते चित्र आहे. समुद्र लाटा आहेत आणि ते गलबत आहे. Just then, leaning over the forecastle railing, I saw Ned Land below me, brandishing his dreadful harpoon. Barely 20 feet separated him from the motionless animal. तर त्याच वेळी अगदी समोरच्या कठड्यावरून वाकून खाली पाहत असताना आपला जो तीक्ष्ण भाला आहे त्याला एक प्रकारे धार देताना नेड लँड त्याला दिसला. त्या निश्चल प्राण्यात आणि त्यांच्यात जेमतेम किती अंतर होतं तर फक्त आणि फक्त 20 फुटांचं 20 फुटांचं अंतर होतं. ऑल ॲट वन्स हिज आर्म शॉट फॉरवर्ड अँड द हार्पून वॉज लॉन्च्ड. आणि त्याच क्षणाला त्याने आपला हात उंचावला आणि तो भाला फेकला. आय हर्ड द वेपन मेक अ रिंगिंग साऊंड ॲज इफ इट हॅड हिट सम हार्ड सबस्टन्स. आणि त्या हत्याराचा, त्या भाल्याचा अशा कठीण वस्तूवर प्रहार झालेला ऐकू आला, जो एखाद्या पत्र्याचा असेल किंवा असा खण्ड असा आवाज तेव्हा मी ऐकला. द इलेक्ट्रिक लाईट सडनली वेंट आउट. आणि जो विद्युत प्रकाश होता तो अगदी गायब झाला. अँड 2 इनॉर्मस वॉटर स्पॉट्स क्रॅश ऑन टू द डेक ऑफ द फ्रिगेट. आणि प्रचंड अशी 2 मोठी पाण्याची जी कारंजी आहेत त्या जहाजाच्या डेकवर येऊन आदळली. रेसिंग लाईक अ टॉरंट फ्रॉम वन एंड ऑफ द शिप टू द अदर. आणि जणू काही काय करत होते ते रेस करत होते. त्या जहाजाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत उसळलेला असा तो जलप्रपात त्या जिकडे तिकडे पसरलेला आपल्याला इथं दिसून येतोय. टॉपलिंग क्रूमॅन ब्रेकिंग स्पेअर मास्ट्स अँड यार्ड रॅम्स फ्रॉम देअर लॅशिंग्स. तर काय झालं होतं बा, त्या जलप्रपातामध्ये त्या गलबतावरील जे कर्मचारी होते ते गडगडले. शिळाच्या अतिरिक्त आणि जास्त अशा त्या बाह्य काठ्या कठड्यांचे जे काही दोर होते ते तोडून अगदी त्या काठ्यासुद्धा कोलमडून पडल्या होत्या. अ hideous collision occurred and thrown over the rail with no time to catch hold of it, I was hurled into the sea. आणि एक अतिशय अशी भीषण टक्कर झाली आणि तो कठडा घट्ट पकडायला अगदी वेळ मिळण्यापूर्वीच मी त्या कठड्यावरून काय झालं तर अगदी एका क्षणात मी त्या समुद्रात फेकला गेलो. काय तर जुल्स व्हर्न यांचा हा लेसन होता, म्हणजे त्यांच्या नॉवेलमधून घेतलेला हा लेसन होता. आणि नॉवेलचं नाव तर आपल्याला माहिती आहे 20,000 लीग्स अंडर द सी. तर विद्यार्थी मित्रांनो, ते नॉवेल जर आपण पूर्ण वाचलं तर आपल्या लक्षात येईल ते एखादा जलचर प्राणी किंवा एक मोठा असा प्राणी वगैरे असं काही नव्हतं, तर एक पाणबुडी ती होती आणि जणू काही यांना ती एक राक्षसाप्रमाणे भासत होते आणि म्हणून हे त्याचा पाठलाग करत होते. तर अशा पद्धतीने हा लेसन आपण पाहिलाय, तुम्हाला नक्की समजला असेल. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर न्यू असाल तर व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्ससोबत शेअर करा, पण चॅनललाही सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.